jungle. शिव आत्नीकर हल्ला प्रकरणाचा तपास वेगात. आणखी एक कार, बुलेट व 5 हत्यारे जप्त. 6 आरोपींची पोलीस कोठडी 2 दिवस वाढवली. मिरजेतील टाकळी रोड परिसरात शिव आत्नीकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत महत्त्वाची कारवाई सुरू केली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली आणखी एक कार, एक बुलेट, दुचाकी आणि 5 हत्यारे जप्त करण्यात झाले असून हल्लेखोरांना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी रेहान गोदड राहणार गोदडमया याला अटक करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात मतीन काझी, शौकत शेख, आयान लांडगे, शोएब शेख, शाकिब खान आणि एका अल्पवयीन मुलास यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून हल्ल्यानंतर पसार होण्यासाठी वापरण्यात आलेली आणखी एक कार, बुलेट, दुचाकी तसेच गुन्ह्यात वापरलेली 5 हत्यारे जप्त केली आहेत. आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून रेहान गोदड यालाही अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी मतीन काझीसह 5 जणांना न्यायालयाने यापूर्वी 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर मतीन काझी व रेहान गोदड यांच्यासह 6 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपासासाठी आणखीन वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशन आणून दिले. त्यानुसार न्यायालयाने सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखीन 2 दिवसाची वाढ केली. दरम्यान गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग समोर आल्याने आरोपींची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.